गुड मॉर्निंग एव्हरीवन। तर आज आपण सुरमई फ्राय आणि कोलंबी मसाला, कोलंबीची ग्रेव्ही बघणार आहोत। तर चला मग लगेच सुरू करूया। तर सर्वप्रथम आपण कोलंबीला मॅरिनेट करून ठेवायचं आहे। मॅरिनेशनसाठी मी कोलंबी स्वच्छ धुवून घेतली आहे आणि नंतर त्याच्यात मीठ आणि हळद घालून ते चांगलं मिक्स करून ठेवणार आहे आणि थोडंसं लिंबू पण पिळलं आहे मी त्याच्यामध्ये। आता हे कोलंबीला हळद, मीठ आणि लिंबू लावून मॅरिनेट करून थोडा वेळ त्याला बाजूला ठेवून देणार आहे। आता आपण सुरमईचं मॅरिनेशन करूया। सुरमईच्या मॅरिनेशनसाठी मी आलं, लसूण, कोथिंबीर ह्याचं बारीक वाटण करून घेणार आहे। एकदम आपल्याला त्याची स्मूथ पेस्ट करायची आहे, आलं, लसूण आणि कोथिंबीर याची। आणि ह्याच्यात मी मीठ, आता ह्या वाटणातच आपल्याला जो मसाला आपण सुरमईला लावणार आहोत तो या वाटणातच घालायचा आहे। मीठ, हळद, घरगुती लाल मसाला, हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। आणि मासे म्हटलं तर आंबटपणा हवा, तर ह्या मसाल्यातच मी कोकम आगळ घालत आहे। तुम्ही कोकमाचं पाणी घालू शकता जर कोकम आगळ नसेल तर। माझ्याकडे कोकम आगळची बॉटल होती म्हणून मी कोकम आगळ घालते। आणि आता मी आपले सुरमईचे पीस स्वच्छ धुवून घेतले आहेत आणि या सुरमईच्या पीसना पण मी कोकम आगळ चांगलं दोन्ही बाजूंनी लावून घेणार आहे। आता मी आपण वाटलेला मसाला मॅरिनेशनसाठी सुरमईच्या तुकड्यांना लावून घेते। दोन्ही बाजूंनी मस्त असा आपल्याला मसाला लावून घ्यायचा आहे। माशांचं मॅरिनेशन चांगलं झालं ना तर जो माशाचा उग्र वास येतो तो पूर्णपणे निघून जातो आणि खायला मासे पण खूप टेस्टी लागतात। सो मॅरिनेशन ही खूप इम्पॉर्टंट स्टेप आहे। मग सेम मॅरिनेशन तुम्ही सुरमई तसंच हलव्यासाठी पण करू शकता। सुरमईला मॅरिनेट करताना जरा हात हलका लावा, कारण सुरमईच्या तुकड्या तुटू शकतात कारण त्या फार नाजूक असतात। त्यामुळे आपल्याला जरा नाजूक हातानेच मॅरिनेशन करायचं आहे। मॅरिनेशन झालं आहे, आता मी पीसेस बाजूला ठेवून दिले आहेत। अराउंड 15 मिनिट्स किंवा कमीत कमी 15 मिनिट्स, मॅक्झिमम अर्धा तास तुम्ही मॅरिनेशन करा। जोपर्यंत सुरमई मॅरिनेट होत आहे तोपर्यंत आपण कोलंबीच्या वाटणाची तयारी करूया। एक कढई मी गरम करत ठेवली, त्याच्यात मी 3 कांदे भाजायला ठेवलेत। पहिला मी तेल नाही टाकले, तेल आणि नंतर थोडं भाजल्यावर मग आता मी तेल टाकते। चांगलं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत कांदे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। तुम्ही बघू शकता 5 मिनटं मी कंटिन्यू भाजत होते। चांगला कलर गोल्डन ब्राऊन झालेत आपले कांदे। आणि आता त्याच्यात मी एक हिरवी मिरची टाकली आहे, तसंच आलं आणि लसूण मी या कांद्यातच टाकले। हे फ्राय करून झाल्यावर मी त्याच्यात सुकं खोबऱ्याचा कीस टाकला आहे। डेसिकेटेड कोकोनटही तुम्ही टाकू शकता किंवा सुकं खोबरं तुम्ही किसून टाकू शकता। सोबत मी 1 टॅमॅटो टाकला आहे। 3 कांदे, 1 टॅमॅटो, आलं, लसूण, मिरची ह्याचं मस्त असं आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे। झाकण बंद करून टॅमॅटो मेल्ट होईपर्यंत मी झाकण बंद करून ठेवलं आहे। 2 मिनिटांनी झाकण काढलं, टॅमॅटो मेल्ट होत आला आहे। आता मी त्याच्यात कोथिंबीरही टाकते। तुमचं वाटणच एकदम मस्त फ्राय, मस्त टेस्टी झालं ना, कोलंबी तुमची टेस्टी होणारच। असं टॅमॅटो मेल्ट होईपर्यंत व्यवस्थित सगळं आपलं मिश्रण फ्राय करून घ्यायचं। 5 मिनिटांनी झाकण काढलं, तुम्ही बघू शकता आपलं मिक्सचर मस्त फ्राय झालं आहे। वाटण्यासाठी कोलंबीची आपण ग्रेव्ही करणार आहोत, त्याचं मिक्सचर मस्त असं फ्राय झालं आहे। तर ते आता आपण मिश्रण थंड व्हायला ठेवूया। तोपर्यंत आता आपले मासेही मॅरिनेट झालेले आहेत, तर आपण आता ते फ्राय करायला घेऊया। इथे मी प्लेटमध्ये बारीक रवा, तांदळाचं पीठ, घरगुती लाल मसाला आणि मीठ
हे ह्याचं आपण आवरणासाठी मी हे घेतलं आहे, बारीक रवा, तांदळाचं मीठ, लाल मसाला आणि मीठ. इथे तवा गरम करायला ठेवला होता. आता इथे मी तेल टाकलं आहे. तेल सगळीकडे मस्त असं फिरवलं आहे. तर एक तुम्ही विदाऊट कोटिंग ही फ्राय करू शकता सुरमई, आणि दुसरं आपण कोटिंगमध्ये सुरमईच्या पीसला घोळून आणि नंतर फ्राय करणार आहोत. तर पहिलं सुरमई घेते, त्याच्यात मी अगदी कमी हे लावले, कमी कोटिंग लावले, बिकॉज मला पूर्ण कोटिंग म्हणजे तुम्हाला मला दोन्ही प्रकार दाखवायचे की विदाऊट रवा, विदाऊट कोटिंग पण सुरमई मासा ह्या मॅरिनेशननी खूप टेस्टी लागतो. आणि दुसऱ्या 2 पीसना मी तुम्हाला पूर्णपणे रव्याच्या मिश्रणमध्ये घोळून फ्राय करून दाखवणार. दोन्ही टेस्टी लागतात. हे तुमच्यावर आहे की तुम्हाला कोटिंग लावायचं आहे की नाही लावायचं आहे. हे मी विदाऊट कोटिंग आहे, म्हणजे एकदम कमी असं मी रवाचं कोटिंग केलेलं आहे. हा एक मी मासा इथे फ्राय करायला दोन्ही बाजूने स्लो गॅसवर गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे. गॅस स्लोच ठेवा आणि परतवताना पण लक्षात घ्या, सुरमईचे पीस नाजूक असतात, तर जरा हलक्या हातानेच परता, नाही तर ते पीसेस तुटून जातील. आता सुरमई फ्राय होते आहे तोपर्यंत हे मिश्रण थंड झालं आहे माझं. कोलंबी आपण करणार आहोत, तर ते मी मिक्सरला बारीक वाटून घेते. दोन्ही बाजूने सुरमईचा मासा व्यवस्थित तळून घ्यायचा. आता आपण जी सेकंड बॅच करणार आहोत ते पूर्ण आपण रव्याचं कोटिंगमध्ये ती घोळून करणार आहोत. काय कायना जास्त कोटिंग आवडत नाही, ॲज इट इज मासा आवडतो. सो तुम्ही दोन्ही प्रकारे ट्राय करून बघू शकता, जे आवडेल ते तुम्ही करा. हेने एकदम क्रिस्पी असा मासा होतो, तुम्ही बघू शकता. आता हा मी पूर्ण मासा घोळवला आहे आपल्या रवा आणि तांदळाच्या पिठाच्या मिक्सचरमध्ये. तेल तापल्यावर गॅस हळू करायचा आणि मीडियम गॅसवरच तेल तापवायचं आहे. मीडियम गॅसवर तेल तापलं की गॅस हळू करायचा आहे आणि नंतर मग स्लो गॅसवर मस्त असं आतून ते भाजला गेला पाहिजे मासा. फास्ट गॅस केला तो आतून कच्चा राहणार. तर स्लो गॅसवर मस्त भाजून घ्यायचा आहे. तर इथे मी दुसऱ्या गॅसवर ठेवून आता इथे मी कोलंबीची ग्रेव्ही करायला घेते. इथे मी कढई तापत ठेवली आहे. कढईत 2 टेबलस्पून तेल टाकलं आहे. आता ह्याच्यात सर्वप्रथम मी जे आपण मॅरिनेट केलेली कोलंबी आहे ती 2 मिनटं मी फ्राय करून घेणार आहे. जी आपण हळद, मीठ आणि लिंबू लावून हे केलेली ती मी 2 मिनटं फ्राय करून घेणार आहे. असं हे कोलंबीची ग्रेव्ही करताना ना अशी कोलंबी फ्राय करून घ्या, खूप टेस्टी होईल तुमची ग्रेव्ही. आणि कोलंबी फ्राय झाल्यावर जे तेल असतं ना ते म्हणजे तेल आणि पाणी जे कढईत उरेल ते टाकू नका, त्याच्यातच फोडणी द्या, म्हणजे पूर्ण कोलंबीचा अर्क त्या तेलात उतरतो आणि ग्रेव्ही पण खूप सुंदर होते. तर 2 मिनटं मी चांगली परतवून कोलंबी फ्राय करून घेतली आहे. आणि आता हे जे कढईत तेल आहे आणि कोलंबीचं पाणी आहे हे मी टाकणार नाही आहे. थोडंसं तेल अजून मी ॲड केलं त्याच्यामध्ये. साईड बाय साईड मासेही फ्राय करते, लक्ष द्या नाही तर करपून जातील. तसा गॅस स्लो आहे तरी पण असं परतवत राहा 5-5 मिनिटांनी मासे. तेल गरम झालं आहे. आता मी मस्त 7 ते 8 ठेचलेल्या लसणाची फोडणी दिली आहे. लसूण चांगला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला फ्राय करायचं आहे. आणि ह्याच्यात आपल्याला मसाले टाकायचे. त्या मसाल्यामध्ये 2 चमचे लाल मसाला, 1 चमचा हळद, 1 चमचा गरम मसाला आणि 1 चमचा धनिया पावडर हे मी गरम तेलामध्ये गॅस हळू करून टाकले आहे. आणि थोडंसं 1 मिनटं मसाले फ्राय झाल्यावर त्यात आपलं मिक्सचर आपण जे वाटण केलं होतं कांदा, खोबरा, लसणाचं ते मी फ्राय करत ठेवते. जेव्हा तुम्ही मसाले टाकाल तेव्हा गॅस हळू करा, मसाले जळले नाही पाहिजे. 1 मिनटं मस्त फ्राय करून घ्या आणि त्याच्यानंतर हे आपलं वाटण घाला. आता वाटण मस्त आपल्याला 7 ते 8 मिनटं मीडियम गॅसवर तेल सुटेपर्यंत फ्राय करून घ्यायचं. इथे बघा सुरमई पण आपली कंप्लीट फ्राय करून रेडी झाली आहे गोल्डन ब्राऊन. आता गॅस बंद केला मी
आणि आता आपण कोलंबी मसाला करतो आहे, प्रॉन्स मसाला करतो आहे. चांगलं वाटण, जेवढं तुमचं मस्त ग्रेव्ही तुम्हाला हवी असेल ना, तर तुमचं वाटण मस्त फ्राय झालं पाहिजे. मिक्सरचंच भांडं धुवून त्याच्यात मी पाणी घातलं आहे आणि चांगलं परतवून मीडियम गॅसवर मी वाटण फ्राय करून घेते. मस्त सुगंध येतो आहे. लसणाची फोडणी घातली आहे त्याच्यामध्ये, खूप मस्त सुगंध येतो आहे. त्यात आपण सर्व मसाले घातले आहेत. लाल मसाला, धने पावडर, गरम मसाला, खूप सुंदर फ्लेवर येतो आहे सगळ्यांना. आता चवीनुसार मीठ घालायचं आहे. मला एकदम पातळ ग्रेव्ही नाही करायची आहे, सो मी पाणी कमी घातलं आहे. तुम्हाला जर पातळ ग्रेव्ही असेल तर तुम्ही पाणी वाढवू शकता. आता मी आपले फ्राय केलेले प्रॉन्सचे पीस घातले त्याच्यामध्ये. आता माझ्याकडे कैरी होती म्हणून मी कैरीचे पीसेस करून टाकले. त्याच्यात मी बटाट्याच्या पीसेससारखे कैरीचे पीसेस टाकले आहेत. सीझन आहे म्हणून टाकले. तुम्हाला तुमच्याकडे असेल तर टाका, नाही टाकलं तरी काहीच प्रॉब्लेम नाही. तुम्ही ह्याच्यात बटाटे सालीसकट तुकडे करून टाकू शकता. पण आता सीझन आहे आणि खूप मस्त वाटतं ते कोलंबी आणि कैरी, आणि म्हणजे मस्त कॉम्बिनेशन वाटतं. सो मी कैरीचे पीसेस घालून मस्त सगळं मिक्स केलं आणि आता झाकण लावून मी त्याला एक बॉईल दिला. मी आता पूर्ण मसाल्याचा फ्लेवर मस्त त्या कोलंबीत उतरवेल. 5 मिनटं तुम्हाला झाकण ठेवायचं आणि 5 मिनटानंतर मी झाकण काढले. कोलंबी शिजायला जास्त वेळ लागत नाही. आणि मग असंच नंतर 5 मिनटानंतर साईडला करून झाकण बंद करून ठेवलं आहे. मस्त त्याचे फ्लेवर ते कोलंबीमध्ये उतरतील. जर तुम्हाला पातळ हवं असेल तर तुम्ही पाणी वाढवू शकता. मला थोडी ग्रेव्ही घट्ट हवी होती म्हणून मी जास्त पाणी नाही घातलं आहे. तर आता इथे माझी कोलंबी रेडी आहे. मासेही फ्राय करून झाले आहेत. तर आता मी इथे कुकरमध्ये भात लावला आहे. आता भाताच्या पण शिट्या झाल्या तर फटाफट आपण चपाती करून घेऊया, म्हणजे जेवण आपलं रेडी आहे. साईडला मी अंडही बॉईल करत ठेवलं आहे. भातावर कोकमची कढी करायची होती, बट आता सगळे गावी आहेत, आम्ही दोघंच आहोत. सो मी म्हणजे माझे हस्बंड पण बोलले की बस झालं करून, जास्त काय करू नकोस. हां, आणि कोलंबीची ग्रेव्ही करताना जेव्हा मी कैरी टाकली तेव्हा मी त्याचे 4-5 कोकमही टाकले होते. ते सांगायचं राहून गेलं होतं. तर 4-5 कोकम टाका नक्की, कारण कैरीचा ॲज सच ग्रेव्हीला आंबटपणा येत नाही. तो फक्त खाताना जसं आपण बटाट्याचे पीसेस कसे खातो मोडून, तसं कैरी खाताना मजा येते. पण आंबटपणासाठी तुम्हाला कोकम टाकावं लागेल. सो 4-5 कोकम टाका. आता मासे धुण्याच्या आधीच मी चपातीचं पीठ मळून घेतलं होतं. तर आता ॲप्रॉक्स 1 तास झाला आहे चपातीचं पीठ मळून. हे चपातीचं पीठ मळून ठेवलं ना की चपात्या मस्त फुगतात, तुम्ही बघू शकता. आणि आम्ही म्हणजे मी घडी घालत नाही चपातीच्या, अशी डायरेक्टच लाटते आणि मग आता मी तव्यावर घालीन. पण चपाती मस्त फुगते, कारण कसं पीठ व्यवस्थित चांगलं मळलं होतं मी, आणि आता मस्त 1 तास ते चांगलं फुगलं पण आहे पीठ, त्याच्यामुळे मस्त चपात्या फुगतील, तुम्ही बघू शकता. फक्त भाजण्याची पण एक पद्धत आहे माझी, डिफरंट पद्धत आहे की चपाती घालताना तवा पहिला मी गॅस हळू करते, म्हणजे पहिला तवा तापवते, मग गॅस हळू करते, आणि ज्या चपातीमध्ये छोटे छोटे बबल्स यायला सुरुवात होतात त्यामुळे मी फास्ट गॅस करते. त्यामुळे चपात्या मस्त फुगतील. आता तुम्ही 1 बाय 1 बघा माझ्या चपात्या कशा मस्त फुगत आहेत ते. ते पीठ मळण्यावर पण असतं, पण खूप मोठा व्हिडिओ झाला असता, तर पुन्हा कधी मी फक्त चपातीचा व्हिडिओ नक्की शेअर करीन, म्हणजे पीठ मळण्यापासून ते चपाती भाजेपर्यंत. आता मेन मला सुरमई फ्राय आणि कोलंबीची ग्रेव्ही दाखवायची होती. सो मी चपाती फक्त तुम्हाला भाजायची कशी तेच दाखवते. पहिला गॅस हळू करायचा, आणि जेव्हा चपातीला बबल्स येतील हळूहळू तेव्हा गॅस फास्ट करायचा, आणि चपाती सर्व बाजूने हातानेच, म्हणजे ते पूर्ण शेक मस्त 4ही बाजूने चपातीला लागतो. आणि मग नंतर प्रेस करायची हळूवारपणे चपाती, ती मस्त अशी फुगते. आणि मी तेल एकदम लास्टला टाकते, आधीपासून जास्त तेल टाकू नका, मग चपाती लवकर काळी पडते. तर एकदम लास्टला मी तेल टाकते. प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असू शकते, ही माझी पद्धत आहे, ती मी तुम्हाला दाखवते. तर अशा एक एक करून मी सगळं चपात्या भाजून घेते. मग आपलं पूर्ण जेवण रेडी झालं आहे. भात, कोलंबीचा रस्सा, बॉईल अंड, सुरमई फ्राय आणि मस्त चपाती. तर चपात्या झाल्यावर त्याच्यानंतर तुम्ही जसं माझं टायटलमध्ये वाचलं असेल की हाऊ आय वॉश माय युटेन्सिल्स, म्हणजे सगळं मी मग पहिला आवरून घेईन आणि त्याच्यानंतर जरा फ्रेश होईन, तोंड धुईन, आणि त्याच्यानंतर मग आपण जेवायला बसूया.
तर मी पहिला पूर्ण ओटा मस्त असा धुवून घेतला आहे, कारण आता मला त्याच्यावर भांडी घासून ठेवायची आहेत. आणि तुम्हाला माहिती आहे माशाचं जेवण म्हणजे सगळं ऑइल होणार आणि मग ते सगळं स्मेल येतं, म्हणून मी पहिला साबणाने मस्त असा ओटा पूर्ण धुवून घेतला. आणि आता मी 1 बाय 1 बेसिंगमधली सर्व भांडी त्याच्यात घासून घेणार आहे. आणि सर्व भांडी घासल्यावर पुन्हा मी भांडी बेसिंगमध्ये ठेवणार आहे आणि मग पुन्हा मी ओटा धुवून घेणार आहे. आणि नंतर त्याच्यावर मग मी आमचं भांड्याचं स्टँड ठेवणार आहे आणि मग सर्व भांडी त्याच्यात धुवून ठेवणार आहे. आणि त्याच्यानंतर मग मी तोंड धुते मस्तपैकी आणि मग आपण जेवायला बसूया. ॲक्च्युली काय होतं की नॉनव्हेजचं जेवण जेवल्यानंतर म्हणतात ना जेवण अंगावर येतं आणि मग असं वाटतं की झोपावं, आता काय करू नये. म्हणजे तसं माझं नॉनव्हेजचं जेवण खाल्लं तर मला तसं होतंच, म्हणून मग मी नंतरसाठी काय काम ठेवत नाही, हे सगळं मी आधीच आवरून घेते. सो मी आता इथे फटाफट आवरते आणि नंतर मग आपण जेवायला बसूया. भांडी घासून झाल्यानंतर बेसिंगला ठेवण्याच्या आधी मी बेसिंग व्यवस्थित पहिला साबणाने घासून घेते, कारण आपण त्याच्यात मासे धुतलेले आहेत. सो माशाचं स्मेल वगैरे सगळं त्याच्यामुळे व्यवस्थित बेसिंग घासून घ्यावी लागते. आणि सगळं धुतल्यावर बेसिंग स्वच्छ घासल्या, जशी भांडी आपण स्वच्छ घासू तसंच बेसिंग स्वच्छ घासायची. आणि त्याच्यानंतर मग मी त्याच्यात भांडी ठेवणार आहे आणि मग नंतर भांडी धुवून घेणार आहे. तर मी एकदम शॉर्टकटमध्ये तुम्हाला दाखवते मी कसं आवरते ते, म्हणून मी टायटलमध्ये लिहिलेलं हाऊ आय वॉश माय युटेन्सिल्स. म्हणजे रोजचीच आहे माझी ही पद्धत. आणि हो, जनरली मी भांडी घासताना माझ्या आवडीची गाणी मोबाईलवर लावते आणि मग मला प्रसन्न वाटतं. कारण खरं सांगितलं तर भांडी घासणं हे काय प्रत्येकाच्या आवडीचं असं काम नसतं, ते करावं लागतं म्हणून करतो. पण तेच जर आपण अशी आपल्या आवडीची गाणी ऐकून वगैरे केलं ना की मग मजा वाटते ते काम करायला. ही एक टिप ही असू शकते, तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. हॅलो, तर आता फायनली मी तुम्हाला सर्वांना जेवणाचं ताट वाढते, तर या सर्व जेवायला. तर फ्रेंड्स, ताट वाढलंय मी, तर या सर्व जेवायला. कोलंबी मसाला, सुरमई फ्राय, बॉईल अंड आणि सोबत कांदा लिंबू, चपाती, भात आणि मे महिना आहे तर आंबा तर असणारच. तर चला लवकर या जेवायला. आणि माझ्या भावाने मला सरप्राईज विजिट दिली आणि हा त्याचा आनंदी चेहरा आफ्टर हॅव्हिंग लंच. आणि हेच माझं खरं समाधान. लवकरच भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत मस्त अशा चमचमीत रेसिपी बनवत रहा, खात रहा आणि आनंदी रहा. बाय बाय.